निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यापाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध पोलीस प्रशासनानं अत्यंत कडक पाऊल उचललंय। नवीन कायद्यानुसार भारतीय न्याय संहिता 2023चं कलम 111 संघटित गुन्हेगारी अन्वये वाढीव कलम लावून कारवाई करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। या टोळीवर आतापर्यंत तब्बल 30 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी रात्री 1:30 ते 1:35 सुमारास फिर्यादी शैलेश नारायण शेलार वय 34 वर्ष राहणार खैरेवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक हे आपल्या मालवाहू पिकअप वाहनातून नाशिक ते चेन्नई असा कंपनीचा माल घेऊन चालले होते। संगमनेर जवळील सायखिंडी फाटा डीमार्ट जवळ नाशिक पुणे हायवेवर अज्ञात 6 इसमांनी 4 चाकी वाहनातून येत फिर्यादीची गाडी अडवली। आरोपींनी आरडाओरडा करत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील 95,500 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीनं चोरून नेला होता। या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 364/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। अक्षय दादा चव्हाण वय वर्ष 21 राहणार अकोले नाका संगमनेर टोळी प्रमुख रोहित उर्फ कोकण भिकाजी शिंदे वय 25 वर्ष राहणार अकोले नाका संगमनेर संदीप उर्फ जब्या संजय वाल्हेकर वय 25 वर्ष राहणार 18 पगड गुंजाळवाडी तालुका संगमनेर आदित्य संजय शिंदे वय 21 वर्ष राहणार 18 पगड गुंजाळवाडी तालुका संगमनेर यांना अटक करण्यात आली आहे। तर अभिषेक अशोक लोंढे वय 22 वर्ष राहणार अकोले नाका संगमनेर साई रामपुरी गोसावी राहणार अकोले नाका संगमनेर तालुका संगमनेर हे मात्र फरार आहेत। सर्व गट स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता संघटित टोळी बनवून गुन्हेगारी कृत्य करत असल्याचं समोर आलंय। या टोळीवर दरोडा घातक हत्यार वापरून जबरी चोरी करणे, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर मंडळी जमवणे, घरफोडी, चोरी, खुनाचा प्रयत्न करणे आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे एकूण 30 गंभीर गुन्हे दाखल आहेत। टोळी प्रमुख अक्षय चव्हाण याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत। संदीप उर्फ जब्या वाल्हेकर याच्यावर तब्बल 10 गुन्हे दाखल आहेत। आदित्य शिंदे याच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत। अभिषेक लोंढे यांच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत। साई रामपुरी गोसावी याच्यावर 4 गुन्हे दाखल आहेत। या टोळीनं सातत्यानं बेकायदेशीर मार्गाने वित्तीय व भौतिक लाभ मिळवण्यासाठी आपली गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवली होती। त्यामुळे त्यांच्यावर मकोका कायद्याप्रमाणेच कडक शिक्षा असणारे नवीन कायद्यातील कलम 111 संघटित गुन्हेगारी लावण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर यांच्याकडून अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथे प्रस्ताव पाठवण्यात आला होता। अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी या प्रस्तावाचं अवलोकन करून या गंभीर स्वरूपाच्या कारवाईला मंजुरी दिली। ही धडक कारवाई मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ वागचौरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर, पोलीस निरीक्षक समीर बारवकर संगमनेर शहर पोलीस स्टेशन, पोसई सावंत संगमनेर शहर पोलीस स्टेशन वर नमूद वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकातील इतर कर्मचारी यांनी यशस्वी केली आहे। पोलीस प्रशासनाच्या कठोर कारवाईमुळे संगमनेर व शहर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत। राजसत्ता न्यूज ब्युरो संगमनेर।